झिजलास तू चंदनासारखा, गावकुसा बाहेरशी झोपडी इमारत होताना पाहिली. तू दिलास मिळवून हक्क शिक्षणाचा, अन कोटी कोटी माणसे मी पुस्तक वाचताना पाहिली. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त दादरमधल्या चैत्यभूमीवर आज अनेक भीम अनुयायी दाखल झालेले आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत. सोबतच त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे इतरही नेते उपस्थित आहेत. छगन भुजबळही या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सना मलिकही आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत. महामानवाला अभिवादन करण्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. आता सध्याची लाईव्ह दृश्य उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी त्या या ठिकाणी आल्यात. त्यासोबतच अनेक राष्ट्रवादीचे नेते देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. छगन भुजबळ त्यांच्यासोबत आहेत. सना मलिकही त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. दरवर्षी 14 एप्रिल हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा करणारा दिवस. 1891 साली याच दिवशी त्यांचा जन्म झाला आणि आजही त्यांच्या आठवणींना, विचारांना आणि कार्याला लोक मनापासून सलाम करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचं, आदराचं आणि हक्कानं जगण्याचं महत्त्व शिकवलं आणि या महामानवाला अभिवादन करण्याचा आजचा हा दिवस आहे. आज देशभरामधून भीम अनुयायी दादरमधल्या या चैत्यभूमीवर येत असतात आणि बाबासाहेबांना अभिवादन करतात. थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी पोहोचतील आणि हे तीनही नेते मिळून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जातील. सोबतच या ठिकाणी शासकीय कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन केल्यानंतर या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात होईल. मुख्यमंत्री सन्माननीय श्रीमती सुनेत्रा पवार आगमन झालेलं आहे. आज देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दादरमधल्या या चैत्यभूमीमध्ये दरवर्षीच मोठ्या उत्साहामध्ये जयंती साजरी केली जाते. देशभरामधून भीम अनुयायी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. याही वर्षी मोठ्या संख्येनं भीम अनुयायी हे मुंबईतल्या दादरमधल्या चैत्यभूमीमध्ये आलेले आहेत. विविध कार्यक्रमांचं, म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी पोहोचतील. सन्माननीय श्रीमती सुनेत्रा पवार यांचं आगमन झालेलं आहे. दृश्य आपण पाहतोय. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत मुंबईच्या महापौर देखील आहेत. सोबतच महायुतीमधील इतरही महत्त्वाचे नेते या ठिकाणी आहेत. सगळे नेते मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आलेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सोबतच काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मुंबईच्या महापौर रितू तावडेही त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. महायुतीमधील महत्त्वाचे नेतेही या ठिकाणी पोहोचलेले आहेत. हे सगळेजण आता बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जात आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाला देखील हे सगळेच जण उपस्थित राहतील. सोबतच राज्याचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा हे देखील या सगळ्यांसोबत उपस्थित आहेत. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, त्यांना अभिवादन करण्याचा आजचा हा दिवस आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी आज देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मुंबईत देखील हजारो अनुयायी दरवर्षी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात. त्यामुळे मुंबई पालिका प्रशासनाकडून देखील विशेष काळजी घेतली जाते, खबरदारी घेतली जाते. अनुयायींना कुठलीही अडचण येऊ नये याच्यासाठी विशेष लक्ष दिलं जातं. विविध सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतात.
सध्याची दृश्य आपण पाहतोय चैत्यभूमीवरची. मुख्यमंत्री सन्माननीय श्रीमती सुनेत्राताई पवार यांचं आगमन झालेलं आहे. संविधानातून समाज परिवर्तन घडवणारा युगपुरुष म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी ही नेते मंडळी एकवटलेली आहेत. माणूस माणसासारखा जगावा ही शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली होती. शिक्षण, संघटन आणि संघर्ष ही त्रिसूत्री सांगणारे बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यांना अभिवादन करण्याचा आजचा हा दिवस. यांची ही जयंती देशभरामध्ये उत्साहात साजरी केली जाते. हजारोंच्या संख्येनं भीम अनुयायी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. काही वेळातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी पोहोचतील. चैत्यभूमी परिसरामध्ये ते आलेले आहेत. आता थोड्याच वेळात ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जातील. डॉक्टर सदानंद दाते, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, तसंच पोलीस आयुक्त देवेंद्र भारती, काही माहितीचे महत्त्वाचे नेते मंडळी देखील येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रीमती रुबल अग्रवाल, कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर प्रशांत नानवरे, आशिष शेलार, राहुल शेवाळे, पालांचे सचिव श्री मंगलप्रभात लोढा हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सर्व मान्यवर आता इथे उपस्थित झालेले आहेत. थोड्याच वेळात आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. बुद्धवंदना होईल. ज्यांच्या विचारांनी समाजाला नवसंजीवनी दिली कार्यक्रमाला आपण सुरुवात अशा करणार आहोत. थोर पुरुषाला त्रिवार वंदन. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आपण आणि आता याच आवाज ऐकत आहात, पण जयंतीनिमित्त प्रत्यक्षात आता हजारो बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भीम अनुयायी वतीनं मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत. पुष्पांजली आता ही अर्पण दृश्य आपण करण्यात येत पाहतो. आहे. हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पांजली. आज भीम अनुयायांचा जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे. दरवर्षीच मोठ्या संख्येनं भीम अनुयायी या ठिकाणी येत असतात आणि आता या भीम अनुयायींवर पुष्पवृष्टी हेलिकॉप्टरमधून करण्यात आलेली आहे. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी शासकीय कार्यक्रम देखील सुरू केला जाणार आहे. चैत्यभूमी स्तूपावर जिल्हाधिकारी ज्ञान, मुंबई समता शहर आणि विभागाच्या स्वाभिमान वतीनं यांचा खरं तर प्रेरणादायी मंत्र हेलिकॉप्टरमधून देखील पुष्पांजली डॉक्टर अर्पण बाबासाहेब करण्यात येत आंबेडकरांनी आहे. दिलेला होता. त्यांच्या विचारांनी समाजाचं चित्र चैत्यभूमी बदललेलं स्तूपावर होतं. त्यामुळे अशा या जिल्हाधिकारी महामानवाला मुंबई कोटी शहर कोटी वतीनं प्रणाम. पुष्पवृष्टी आता करण्यात येत आहे. शिका, भारतरत्न डॉक्टर संघटित व्हा बाबासाहेब आणि आंबेडकर यांच्या संघर्ष करा 135व्या जयंतीनिमित्त हा आपण संदेश त्यांना बाबासाहेबांकडून अभिवादन मिळालेला करण्यासाठी होता. उपस्थित आहोत. ज्यांनी संपूर्ण समाजाला विचारांची दिशा दिली त्या महामानवाला अभिवादन करण्याचा आजचा हा दिवस आहे. बाबासाहेबांचं आयुष्य म्हणजे संघर्ष, समर्पण आणि सन्मानाचा प्रवास होता. त्यामुळे त्यांचे विचार जपण्यासाठी, त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी आज सगळेजण या ठिकाणी आलेले आहेत. हे दृश्य आपण पाहतो. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्याचे राज्यपाल, मुंबईच्या महापौर तसंच महायुतीमधील महत्त्वाचे नेते, सोबतच आपल्याला वंचितचे प्रकाश आंबेडकर देखील या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही 135वी जयंती आहे. देशभर समता आणि ज्ञानाचा उत्सव म्हणून ही जयंती सर्वत्र साजरी केली जाते. संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी हा दिवस समता दिवस म्हणून देखील पाळला जातो आणि या दिवशी देशभरामध्ये रॅली असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, विशेष सभा देखील आयोजित केल्या जातात. हे दृश्य आहेत चैत्यभूमीवरची. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे केवळ एक दिवस नसून तो समता, न्याय आणि बंधुत्वाचा उत्सव आहे आणि तो देशभरामध्ये उत्साहामध्ये साजरा केला जातो.
सध्या चैत्यभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल, मुंबईच्या महापौर, महायुतीचे हे सगळे महत्त्वाचे नेते बाबासाहेबांना अभिवादन करतायत. प्रकाश आंबेडकर देखील आपल्याला या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत. बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र दिलेला हा मंत्र आजही समाजाला प्रगतीची दिशा दाखवतोय. दरवर्षीच 14 एप्रिल रोजी जगभरामध्ये आंबेडकर जयंती ही मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते. दलितांच्या अंधाऱ्या जीवनामध्ये प्रकाश ज्यांनी पेरला, अन्यायाविरुद्ध लढण्याचा मंत्र ज्यांनी दिला, अशा महामानवाला आज कोटी कोटी प्रणाम केले जात आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना आता देण्यात येत आहे. शासनाच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आता आपण मानवंदना देत आहोत. स्वयंप्रकाशित व्हा, असं दीपभव, असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नेहमीच विचार होते. शिका, संघटित व्हा, एकत्र राहा, असाही संदेश होता. चैत्यभूमी स्तूपावर जिल्हाधिकारी मुंबई शहर विभागाच्या वतीनं आता पुष्पवृष्टी करण्यात येत आहे. चैत्यभूमी स्तूपावर जिल्हाधिकारी मुंबई शहर विभागाच्या वतीनं पुष्पवृष्टी करण्यात येत आहे. करून पुढच्या शासकीय कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी निघालेली आहेत. काही वेळातच या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, ते सुरू होणार आहे. आज देशभरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलेलं आहे. आज भीम अनुयायांमध्ये उत्साहाचं, आनंदाचं वातावरण आहे. तर ही दृश्य आपण पाहतोय हेलिकॉप्टरमधून. आज चैत्यभूमीवर जे भीम अनुयायी आलेले आहेत त्यांच्यावर ही पुष्पवृष्टी केली जाते. चैत्यभूमीवरची ही दृश्य आपण पाहतोय. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतरही नेते मंडळींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. काही वेळातच या ठिकाणी जो आयोजित केलेला शासकीय कार्यक्रम आहे तो सुरू होईल. दुसऱ्या बाजूची जी दृश्य आहेत ती आपण पाहतोय. हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाते. दरवर्षीच या ठिकाणी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाते. या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं भीम अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. आजही तितक्याच मोठ्या संख्येनं भीम अनुयायी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाकडून विशेष काळजी देखील घेतली जाते. विशेष लक्ष दिले जाते. काही सोयी सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.